आता पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूयात राजकीय बातम्या। बच्चू कडू शिंदेंच्या सेनेकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। बच्चू कडू प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करणार असून पुढील 6 महिन्यांमध्ये बच्चू कडू यांना शिवसेनेकडून मंत्रिपद दिले जाणार असल्याची माहिती समोर। विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेतील पेच कायम असल्याची माहिती। एकीकडे बच्चू कडूंचं नाव जवळपास निश्चित, तर दुसरीकडे नीलम गोऱ्हे किंवा शीतल म्हात्रेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे, सूत्रांची माहिती आहे। अंबादास दानवे विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। उद्धव ठाकरे मवियाकडून उमेदवार नसणार आहेत। ठाकरेंकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आज सकाळी 11 वाजता दानवे परिषदेसाठी आपला अर्ज दाखल करतील। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवरती जावं अशी सर्वांची इच्छा होती, मात्र ठाकरेंनी एका सामान्य शिवसैनिकाला त्यांच्या जागी जाण्याची संधी दिली आहे। उमेदवारी मिळताच अंबादास दानवे यांच्याकडून ठाकरेंचे आभार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची भेट। विधान परिषदेसाठी 10वा उमेदवार देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। तर काँग्रेसनं 10 उमेदवार दिल्यानंतर राष्ट्रवादी अतिरिक्त उमेदवार देण्याच्या तयारीत। राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। झिशान सिद्दीकींच्या नावावरती वर्षा निवासस्थानी चर्चा झाली आहे, पण अंतिम निर्णय मात्र झालेला नाहीये। काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची वर्षा निवासस्थानी बैठक झालेली आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भेटीला महत्त्व आहे। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून 5 जण इच्छुक आहेत। बाळासाहेब थोरात, सचिन सावंत, अतुल लोंढे विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत, तर नसीम खान आणि राजेश राठोड हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे। आनंद परांजपेंनी नंदनवनमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। खासगी कामासाठी आनंद परांजपे यांनी भेट घेतल्याची माहिती आहे। दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे।